तोफांचे मारे 1818 मध्ये वॉल्टर बून यांनी सतत 2 दिवस तोफांचा मारा केला. 3 पण दगड हल्ला नाही म्हणून किल्ल्याला रॉक ऑफ जिब्राल्टर असं नाव दिलं. इंग्लंडमध्ये तिथे पांढरे कलर मारलेले ती तोफा मारलेल्या जिब्राल्टर नावाची खाडी आहे. होय ती किल्ल्याने आहे ना पार होत हे अत्तर संभव आणि याच्याकडे लक्ष सगळ्या इमारती छत्रपतींनी पाडून टाकल्या आणि नवीन सगळा अभेद्य किल्ला बांधण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं. तुमच्या लक्षात आलं का बघा, ही मराठ्यांच्या आरमाराची राजधानी होती. सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याच्या अगोदर सगळा जो समुद्रमार्गे आपल्या स्वराज्यावर हल्ला होत होता त्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी या किल्ल्याचा आश्रय शिवाजी महाराज कायम घेत होते किंवा मराठा. बघा तर बाळानो, मुघल सत्तेला, सिद्धीला, पोर्तुगीज सत्ता ज्या होत्या या कुणालाही हा किल्ला जिंकून घेता आला नाही. 1818ला मराठ्यांचा अस्त झाला, इंग्रजांच्या ताब्यामध्ये सगळी सत्ता गेली. त्यावेळेला तो इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला. यामध्ये सुरुवातीला हनुमानाचं एक मंदिर आहे बघा. आणि लक्षात ठेवायचं, मराठ्यांनी जे जे किल्ले बांधले, कुठल्याही किल्ल्यावर तुम्ही जा, त्या ठिकाणची स्थानिक तुम्हाला हे दिसतील मंदिरं, पण 2 मंदिरं हमखास तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात. त्यामध्ये एक असतंय हनुमानाचं मंदिर आणि दुसरं असतंय महादेवाचं मंदिर पिंडी. लक्षात आलं काय? आणि हा अभेद किल्ला आहे. तुमच्या लक्षात आलं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या किल्ले विजयदुर्ग, जो सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याच्या अगोदर आपल्या सागरावर किंवा समुद्रावर वर्चस्व ठेवण्यासाठी मराठ्यांचं किंवा स्वराज्याचं आरमार म्हणून या ठिकाणी या किल्ल्याकडे बघितलं जातं. आणि या किल्ल्यावर आज न्यू इंग्लिश स्कूल मुकळी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर या शाळेची शैक्षणिक सहल या ठिकाणी या किल्ल्यावर आम्ही आलो. बोटीतून या ठिकाणी प्रवास केला. किल्ल्याची माहिती आम्ही घेत असताना या ठिकाणी देवगड जवळ यांचं कुठेतरी गाव आहे, नाडद. देवगड जवळ नाडच नावाचं गाव आहे, नाडन नावाचं गाव आहे. आणि या ठिकाणी हे एका मंडळाचे सदस्य या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी किंवा डागडुजी करण्यासाठी या ठिकाणी स्वतःहून विना वेतन, म्हणजे पगार वगैरे त्यांना काय नाही आहे, आणि त्यांचं एक काम तुमचं आम्हाला या ठिकाणी आवडलं, त्याबद्दल मी प्रथमतः तुमचं या ठिकाणी मंडळाचं, तुमच्या नाडदगावच्या मंडळांचं सर्वांच्या वतीनं, आमच्या शाळेच्या वतीनं हा जो तुमचा संवर्धन करण्याचा किंवा ही साफसफाई स्वच्छता करण्याची तुम्हाला पूर्वकल्पना कशी सुचली? मी 2 वर्ष झाले, आम्ही महाराजांचं म्हणजे शिवजयंती साजरी करतो. त्यानंतर आम्ही मुलांनी आमच्या ठरवलं करून त्याच्यात आणखी पुन्हा काहीतरी गडासाठी, म्हणजे महाराजांचे गड आहेत, त्या गडावरती जाऊन काहीतरी संवर्धनासाठी काहीतरी बाबा आपण जाऊन 1 दिवस जायचं महाराजांसाठी, तिथे जाऊन सफाई करणे पूर्ण सर्व. तुम्ही संवर्धन करण्याची इच्छा या ठिकाणी बोलून दाखवली, पण हे संवर्धन करावं
यासाठी तुम्हाला प्रेरणा कोणाची मिळाली? प्रेरणा म्हणजे मार्गदर्शक तुमचे कोण? म्हणजे आम्हीच मार्गदर्शक स्वयंप्रेरणा मंडळाचे अध्यक्ष आहेत. मग या किल्ल्याची डिटेल तुम्हाला माहिती पूर्ण आहे म्हणजे काय आमच्यासारखीच निम्मी अर्धी अशी माहिती आहे काय पूर्ण माहिती भुयारी मार्ग वगैरे? हां बघा या ठिकाणी ऐकून घ्या रे. स्वयंप्रेरणेनं कुणाचाही इथं मोबदला नाही, पैसे नाहीत किंवा त्यांना कोणी सांगितलेलं नाही. या ठिकाणी तुमच्या आमच्यासारखी या ठिकाणी प्रवासी या ठिकाणी येतात या गडकड किल्ल्याला भेट देण्यासाठी. त्यांना कुठे इजा होऊ नये कारण या ठिकाणी बाळांनो आपण हे जंगल हे गवत जे वाळलेलं आहे हे पेटवू शकत नाही. तुमच्या लक्षात काय आलं का बघा. आणि हे गवत आपण पेटवू शकत नसल्यामुळं या ठिकाणी रस्त्याची डागडुजी व्हावी, किल्ल्याचं संवर्धन व्हावं आणि यासाठी स्वयंप्रेरणेनं मला तरी असं म्हणायचं आहे तुमची ही स्वयंप्रेरणा नसून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली एक प्रेरणा आहे आणि त्याबद्दल पुनश्च मी तुमचं अभिनंदन करून तुमच्या मंडळाला आमचे सर्व स्टाफ करून आणि या ठिकाणी सर्व विद्यार्थी हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुमचं काम जोरात व्हावं अशी इच्छा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय.